श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे तो शिवजयंतीचा आहे आणि कागलमध्ये असे म्हणजे प्रत्येक मंडळाने वेगवेगळे असे साऊंड आणलेले होते आणि ते जोडायचं काम आमच्या दुकानच्या समोरच चालू होतं। हे जे मंडळ आहे हे शिवाजी चौकातलं मंडळ आहे आणि याच्या पुढे पूर्ण लाईनीने असं सगळे साऊंड जोडत होते। खूप छान केलेलं सर्वांनी। खरं मला वाटतं सर्वांनी केले ते एकच मिळून केला असतं तर खूप छान आणि खूप मोठा कार्यक्रम झाला असता। शिवजयंतीचा उत्साह हा एक खूप मोठा असतो बघा आणि मुलांचं आयुष्य हे बरं असतं बघा मुलींपेक्षा, कारण कसं पण नाचायला आणि काही पण म्हणजे त्यांना करायला फ्रीडम असतं, तसं मुलींना नसतं। प्रत्येक गोष्टीत मुलींना बंधनं असतात आणि हे प्रत्येक वेगवेगळे कलाकार आहेत बघा। तमिळ भागचे हे कलाकार आलेले होते शिवजयंतीनिमित्त। असं वेगवेगळ्या मंडळाने वेगवेगळं काहीतरी दाखवण्याचा खूप छान प्रयत्न केलेला होता। हे टायमिंग होतं ते मला वाटते 5:30 टायमिंग होतं। संध्याकाळी खूप छान वाटलं असतं हे, पण तोपर्यंत मी घरी गेले नाही तर ते शूट करता आलं असतं मला। हे मंडळ आहे हे स्टँड सर्कलचं मंडळ आहे। 7 ते 8 मंडळं होती, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा चौक आहे तो खर्डेकर चौक आहे। राम मंदिरच्या बरोबर समोर हे सगळं असं चालू होतं। एक मिरवणुका पुढं जात होत्या आणि गर्दी म्हणाल तर प्रचंड अशी गर्दी होती, पण ज्या त्या दिवसाचं महत्त्व हे वेगळंच असतं आणि मोबाईलचा हा एक फायदा आहे बघा। आपल्याला प्रत्येक क्षण आपण कॅप्चर करून ठेवू शकतो आणि आपल्याला हवं त्यावेळी बघू शकतो। जुन्या काळामध्ये असं काही नव्हतं, पण आत्ताच्या आधुनिक युगात हे खूप छान झालेलं आहे आणि हा व्हिडिओ आहे तो अक्षय तृतीयेचा आहे। आजची माझी रांगोळी बघू शकता तुम्ही, थोडक्यात दाखवलेले आहे। हे टायमिंग होतं ते सकाळी 5:30 पावणे 6चं टायमिंग होतं आणि आता दिवस मोठा आहे त्यामुळे लवकर म्हणजे उजेड येतो बघा, नाहीतर 6 वाजले तरी उजेड येत नाही। आणि अक्षय तृतीयेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना ताईंना खूप खूप शुभेच्छा। आणि आज भरपूर ताई मैत्रिणी काही ना काहीतरी नवीन खरेदी करत असणार, कारण आजचा दिवस खूप शुभ मानला जातो आणि आज तुम्ही कोणतंही काम केला तर त्यात अक्षयच होत जातं, म्हणजे ते वाढच होत जाते, कमी काही त्यात होत नाही। मग तुम्ही सोनं घेतला तरी त्यामध्ये वाढ होते, तुम्ही जर नवीन घर घेतला तर घरामध्ये वाढ होते, गाडी घेतला तर गाड्यांमध्ये वाढ होते आणि सेवा जर केला तर सेवेचं तर फळ तुम्हाला जे असतं ते अक्षय असं मिळतं। त्यामुळं आज सेवासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आज पितरांची सेवा करायला अजिबात विसरू नका। तसे सूर्याला जल अर्पण करायला सुद्धा आज विसरू नका, कारण सगळ्या देवात सूर्यदेव हे असे आहेत की रोज आपल्याला दर्शन देत असतात। सगळ्यात आधी लवकर उठायचं, आंघोळ करायची आणि छानपैकी स्वच्छ वस्त्र घालून आपण सडा रांगोळी वगैरे करून घ्यायची आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आणि घर स्वच्छ लोटून वगैरे काढून मग त्यानंतर आपण देवपूजा करायची आहे। देवांना आज स्वच्छ करून अभिषेक वगैरे घालायचा। आज देवांना स्वच्छ करायला अजिबात विसरू नका, कारण देव आज उजळायचे असतात। तसेच अभिषेक ते घाला। आज श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन हे करायचंच असतं आणि आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची असते। त्यासाठी तुम्ही जो आपला कुलदेवीचा टाक असतो त्याच्यावर लवंगांचं अर्चन करा किंवा लवंगांची माळ जरी घातला देवीला तरीसुद्धा चालतं। कुंकुमार्चन झाल्यावर किंवा लवंगांचं अर्चन झाल्यानंतर देवीची आरती करायची। ज्यांना शक्य आहे त्यांनी सत्यनारायण करायला आज विसरू नका, कारण आज सत्यनारायणची सेवा करायची असते। तसेच 12 वाजता आपल्याला पितरांना वरती नैवेद्यसुद्धा घरावर आपल्या ठेवायचा असतो आज। त्याच पद्धतीने मुख्य दरवाजासुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तेथेसुद्धा आपल्याला स्वस्तिक आणि शुभ लाभ हळदी कुंकवाने काढायचा आहे। त्यानंतर आपल्याला घरातील फरशी पुसून घ्यायची आहे। फरशी पुसत असताना मोठं मीठ, हळद आणि गोमूत्र घालून फरशी पुसायची आहे। गॅस कट्टासुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि गॅस शेगडीची सुद्धा आपल्याला आज पूजा करायची आहे आणि त्यानंतरच मग आपण पुरणाचा जो स्वयंपाक असतो तो बनवायचा आहे। सत्यनारायण शक्य झाल्यास संध्याकाळी
करा. आणि अंघोळ झाल्यानंतर आपल्याला पितृस्तुती स्तोत्रसुद्धा आज वाचायचं आहे, कारण पितरांची सेवा आपल्याला आज करायची असते. त्याच पद्धतीने सेवेबरोबर तुम्ही दानधर्मसुद्धा आजच्या दिवशी करा. आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे एखादी पाण्याची बॉटल जरी तुम्ही कुणाला तर दान केली तरीसुद्धा चालेल. अन्नदानालासुद्धा खूप महत्त्व आहे, अन्नदान केला तरीसुद्धा खूप चालेल. त्याच पद्धतीने वस्त्रदानसुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आज दानसुद्धा करू शकता, कारण आपल्या पितरांच्या नावाने आज आपल्याला काहीतरी थोडंफार दानधर्म करायचा असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा. बरेच जण आज सोन्याची खरेदी करतील. आता सोनं तर खूप महाग झालेलं आहे, तरीसुद्धा ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते सोन्याचीसुद्धा खरेदी आज करतील. कोण जागा खरेदी करेल किंवा कोण गाडी खरेदी करेल, कोण घर खरेदी करेल. ज्याच्या त्याच्या म्हणजे गरजेनुसार आणि ऐपतीनुसार जो तो माणूस काही ना काही आजच्या दिवशी शुभ दिवशी आणण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यांना काही शक्य नाही त्यांनी एक 10-20 रुपयाची हळद किंवा 1 किलो तांदूळ, 1 किलो साखर, मोठं मीठ हे घरी घेऊन येऊ शकता, कारण हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे. किंवा एक 10 रुपयाचे धने घेऊन या घरी. आणि ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीमातेची मूर्ती नसेल त्यांनी मूर्ती आणा, किंवा श्रीयंत्र नसेल त्यांनी श्रीयंत्र आणा. कमळगट्ट्याची माळ ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ती आणू शकता. ज्यांच्याकडे गजलक्ष्मी नाही आहेत त्यांनी गजलक्ष्मीसुद्धा आणू शकता. देवासंदर्भात सुद्धा तुम्हाला म्हणजे कोणती वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल, समाई, आरतीचं ताट किंवा जो कलश असतो तो नसेल तर तो सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी आणू शकता. पिवळ्या कवड्यासुद्धा तुम्ही आणू शकता. बघा, पिवळ्या कवड्या आणून त्यांना अभिषेक वगैरे घालून ते आज तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो आणला तरीसुद्धा चालेल. धनलक्ष्मी कुंचन ज्यांच्याकडे नाही त्यांनी ते आणू शकता. कोणती पण वस्तू आणण्याच्या अगोदर आपल्याकडून जर सेवा होत असेल तरच ती वस्तू आणा. सेवा होत नसेल तर वस्तू आणू नका. किंवा कुबेर यंत्र तुम्ही आणू शकता. कुबेर यंत्र, श्रीयंत्र ही जी यंत्र असतात त्यांच्यावर सेवा झाल्या तर बरं असतं, लक्षात ठेवा. नाही तर सेवा होत नसल्या आपल्या हातून तर काही त्याचा उपयोग होत नाही, कारण ते यंत्र मग काम करत नाहीत, लक्षात ठेवा. नाहीतर दुसऱ्याने आणलं आहे म्हणून आपण आणायचं याला काही अर्थ नसतो. जर आपल्या हातनं त्या म्हणजे कोणत्या पण यंत्राची वगैरे सेवा होत असेल, फोटोची सेवा होत असेल तरच आपण ते आणायचं आहे. देवाला जास्त पण देवांची गर्दी करायची नाही. प्रत्येक देवांचा एक फोटो किंवा एकच मूर्ती ठेवायची. एका देवाचे 2 फोटो किंवा 2 मूर्ती देवघरामध्ये कधीही पूजू नये. अशा पद्धतीने आजच्या दिवशी खूप सेवा करा, कारण आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि कोणती पण सेवा केली तर ते अक्षयच होत जातं, लक्षात ठेवा. छोटासा होम जरी केला तुम्ही आजच्या दिवशी घरातल्या घरात तरीसुद्धा खूप छान आहे. साधा नवार्णव मंत्र म्हणत आणि तुपाची आहुती देत जरी तुम्ही घरच्या घरी होम केला तरीसुद्धा चालतो. चला तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने घरच्या घरी सेवा करा आणि आजच्याच दिवसाचं खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं नक्की सेवा करा. आणि व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ बघण्याच्या नादात कमेंट करणं, लाईक करणं विसरून जातं, तर प्लीज कमेंट आणि लाईक करत जावा. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.